धन्यवाद अलंकार सर. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लेट्स प्ले पंचांनी कळवले. सामन्याला सुरुवात होती. या दरम्यान इथे मात्र चेंडू खेळला गेला. पॉईंटच्या दिशेनं चेंडू खेळला गेला. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी मात्र होताना नक्कीच पाहायला मिळतंय. जोरदार अपील त्या ठिकाणी केली गेली आहे आणि तिथं मात्र अगदी आपण पाहतोय नक्कीच अपील तर केली गेली, पण त्या दरम्यान अगदी धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावांसाठी होणारी धाव इथं मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. तिसरे पंच काय डिसिजन देतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. डायरेक्ट हिट ज्या वेळेस स्टंपवर लागतो त्यावेळेस मात्र खूप धोकादायक असतं. इथं मात्र खेळाडू आउट आहे की नॉट आउट हे मात्र नक्कीच या ठिकाणी पाहिलं जात आहे. जबरदस्त मॅच इथं मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूनं आयुष 11 भोसरी हा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. अशा प्रकारची कामगिरी मात्र नक्कीच केली जाते. मॅच खूप महत्वाची आहे. खेळाडू आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगात धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्या दरम्यान इथं मात्र अगदी डायरेक्ट हिट होताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी शिवसेना ओपन येते व खासदार साहेब शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त आपण अगदी ही स्पर्धा पाहतोय. मोठ्या थाटामाटामध्ये 2 तारखेला उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला आणि त्यानंतर अगदी आपण या मैदानावर एक चांगलं क्रिकेट प्रेक्षक वर्गाला नक्कीच पाहायला मिळाले. एक मोठं व्यासपीठ जे मात्र खेळाडूंसाठी नक्कीच निर्माण करून पाहतोय. तिसऱ्या दिवसातली शेवटची मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारची कामगिरी केली जाते आतापर्यंत जर विचार केला गेला तर सुपर 8 मध्ये 5 संघ जाऊन दाखल झालेत. तर आता या मॅच मध्ये अगदी कोण बाजी मारते, जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल तो मात्र नक्कीच कॉलबॅकला आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारची कामगिरी केली जाते. आता पहिल्या चेंडूवर डायरेक्ट हिट होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. मॅच अगदी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. एका बाजूला आयकॉन खेळाडू जिग्नेश पटेल, इजाज कुरेशी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मुन्ना शेख आणि विजय पावले, नाही माफ करा, अगदी दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी आयुष 11 चिखली संघ, भोसरी विधानसभा, वासिक शेख आणि विजय खडके हीच हे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे नॉट आउट. इथं मात्र पंचांनी या ठिकाणी नक्कीच कळवलंय. जबरदस्त कामगिरी, डायरेक्ट हिट नक्कीच त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर स्ट्राईकच्या बाजूला या वेळेस आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तो इजाज कुरेशी. आज मात्र इजाज कुरेशी यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी नक्कीच असणार आहे. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय राहुल सईद हे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि धावफलकावर धावा इथं मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेटमय वातावरण इथं मात्र आपल्याला नक्कीच होताना पाहायला मिळतं. SPL शिवसंग्राम प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आज आयुष 11 चिखली, भोसरी विधानसभा संघाचे संघमालक विकास शेठ पावडे एका बाजूला संघाचे संघमालक आहेत, तर दुसऱ्या बाजूनं अगदी पाहायला गेलं तर देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघमालक जर पाहायला गेलं तर बाबाजी शेठ टिमगिरे, राहुल शेठ थोरात, विकास शेठ बानखिले यांच्या मालकीचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूने नक्कीच पाहायला मिळतोय. थोडीशी चर्चा तिथं मात्र अगदी मैदानाच्या आत होताना नक्कीच पाहायला मिळते. फार मोठं आयोजन, फार मोठं नियोजन या ठिकाणी मात्र नक्कीच केलं गेलं. आणि आज मात्र आपण अगदी पाहायला गेलं तर सकाळपासून पहिल्या मॅचमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण विचार केला गेला तर पहिल्या मॅचमध्ये शतक पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालं, पण त्यानंतर अगदी मैदानाच्या आतमध्ये धावांचा दुष्काळ पडला की काय, पण त्यानंतर धावाच आल्या नाही. अगदी इथं आपण पाहिलं या आधीच्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं कमीत कमी धावा येताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या मॅचमध्ये फटक्यांची आतिषबाजी होती की नाही हे देखील आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार असणार, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. समोरच्या बाजूनं वेगवान मारा करत असताना वासिक शेख हे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकच्या बाजूला इजाज कुरेशी ऑन स्ट्राईकच्या बाजूला आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. फार मोठी कामगिरी करावी लागेल. 2 दिग्गज एकमेकांच्या समोर आलेत, 2 आयकॉन एकमेकांच्या समोर आलेत.
आणि या दरम्यान इजाजच्या बॅटमध्ये चेंडू खेळला गेला. इथं मात्र डीपेस्टा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि इथं मात्र वेळेत आपण नकार देताना इजाज कुरेशी आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल येईल, सिंगलवर समाधान मानावं लागते आणि एका सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. जाऊन पोहोचेल 3 धाबा धावपल कव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले दरम्यान मात्र इथं धाबा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. इजाज कुरेशी आणि राहुल सईद ही जोडी आपण अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं आयकॉन खेळाडू लवकर बाद भरण इथं मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. एकलहरे गावचे माजी सरपंच आणि पत्रकार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माऊली शेठ डोके साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आणि इथं मात्र इजाज कुरेशीच्या बॅटमधनं एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. आउट ऑफ पार्क षटकार. जबरदस्त कामगिरी इथं मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग मात्र करत असताना इजाज कुरेशी आपल्याला पाहायला मिळतो. आणि या दरम्यान इथं मात्र अगदी आपण पाहिलं गेलं तर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव येईल आणि एका धावीने अगदी संघाच्या धावसंख्येत थोडी वाढ होईल. इथं मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांकडे डिसिजन असेल. खेळाडू अगदी व्हाईट बॉल आहे की नाही हे मात्र नक्कीच पाहिलं जातंय. अगदी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू पहिल्या षटकादरम्यान 10 धावा नक्कीच आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेस अगदी आपण पाहिलं इजाज कुरेशीच्या बॅटमधनं धावा येतात त्यावेळेस मात्र संघ एक मोठी धावसंख्या बनवताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. याही मॅचमध्ये आज इजाज कुरेशी यांची बॅटिंग नक्कीच प्रेक्षक वर्गाला पाहायची. प्रेक्षक वर्ग आज आपण अगदी पाहायला गेलं तर जागा सोडायला नक्कीच मागत नाहीयेत. आज तर मात्र असं पाहायला मिळतंय की इथं मात्र जसजसं रात्रीचं सत्र पुढे चाललंय तसतशी प्रेक्षक वर्गाची गर्दी इथं मात्र नक्कीच आपल्याला वाढताना पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे या स्पर्धेला प्रतिसाद इथं मात्र प्रेक्षक वर्ग क्रीडा रसिक आपल्याला देताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी इथं मात्र रिव्ह्यू पूर्णपणे सक्सेसफुल ठरतोय. व्हाईट बॉल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय नसणार आहे. आणि या दरम्यान इजाजच्या बॅटमध्ये चेंडूला फक्त दिशा देण्याचं कामकाज केलं गेलंय. एक सिंगल येते. जबरदस्त बॅटिंग मात्र इजाज कुरेशी मैदानात करतोय आणि एका धावीने अगदी संघाच्या धावसंख्येत थोडी वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचेल. या सिंगलच्या सहाय्याने 11 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 या ठिकाणी वासिक शेखचं संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 11 धावा आहेत. आता गोलंदाजी मार्कवर अगदी आपण पाहतोय दुसरं षटक दिलं गेलंय. तानाजीच्या हातामध्ये मात्र तानाजी बनसोडेच्या हातामध्ये मात्र चेंडू दिला गेलाय. मागच्या सामन्यामध्ये देखील खूप प्रभावित नक्कीच या गोलंदाजाने केलंय. याही मॅच मध्ये त्याच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा संघाच्या संघनायकाला असणार आहे. तानाजी समोरच्या बाजूला तयार आहे. स्ट्राईकच्या बाजूला इजाज कुरेशी आज मात्र पूर्णपणे फॉर्म मध्ये असल्याचे संकेत त्यानं सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये दिलेत. गोलंदाज तयार असणार आहे. समोरच्या बाजूला शांत प्रकारचं वातावरण आपल्याला बराच वेळ झाला पाहायला मिळत आहे. आणि या दरम्यान इथं चेंडू खेळलाय. फटका फसलाय पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडेल. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्या दरम्यान इजाजच्या पॅडमधनं 2 धावा येत आहेत.
धावफलक अगदी 2 धावांनी वाढेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 2 धावांच्या मदतीने 13 धावा इथे मात्र अगदी धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इजाज कुरेशी अगदी शॉर्ट सिलेक्शनच्या बाबतीत जर विचार केला गेला तर खूप अचूकता इजाजच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. जो चेंडू जिथं मारायचा आहे तिथं मात्र इजाजच्या माध्यमातून खेळला जातोय. धावफलकावर धावा देखील आपण पाहतोय 13 आहेत. पण तानाजी बनसोडे या गोलंदाजानं देखील खूप प्रभावित नक्कीच केले. नियमित अंतरामध्ये विकेट घेण्याचं कामकाज तानाजीच्या माध्यमातून नक्कीच केलं जातं. ज्या ज्या वेळेस कॅप्टन त्याच्या हातामध्ये चेंडू देतो त्या वेळेस त्याचा विश्वास पूर्णपणे सार्थक करून दाखवतो असा गोलंदाज तानाजी बनसोडे जो आपल्याला पाहायला मिळतो. शांत प्रकारचं अगदी वातावरण आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा तानाजी. या दरम्यान इथं देखील आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू इथं मात्र वारंवार टाकले जातात. फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने अडवलाय. स्टेट ड्राईव्हचा फटका होता. क्षेत्ररक्षणला अजबाब केलाय. पुन्हा 2 धावा येत आहेत. 2 धावांनी आता देखील आपण पाहतोय धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 15 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची बॅटिंग एजाज कुरेशीच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहतोय. त्याचे इरादे मात्र नक्कीच आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळत आहेत. कारण की पॉवर प्ले मध्ये सर्कल क्लिअर करण्याचा प्रयत्न इथं मात्र एजाज कुरेशी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार असणार आहे पुन्हा एकदा तानाजी समोरच्या बाजूने राऊंड द विकेट. आणि या दरम्यान इथं मात्र फटका खेळलाय. जबरदस्त फटका खेळलाय. इजाजच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चौकार एकी षटकार हे मात्र या ठिकाणी नक्कीच पाहिलं जात आहे. फटका सुरेख आहे. इथं मात्र तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने मात्र नक्कीच या ठिकाणी पाहिला त्याने चौकाराचा इशारा अगदी नक्कीच या ठिकाणी चौकार नक्कीच या ठिकाणी दिला जातोय आणि चौकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल 19 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. जबरदस्त बॅटिंग इथं मात्र नक्कीच इजाज कुरेशी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडूला मात्र कशा प्रकारे पुल करायचं हे इजाजसाठी नवीन नाही आहे. त्याचा फायदा इथं मात्र मैदानात घेतला जात आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. तानाजी शांत प्रकारचं अगदी वातावरण या चौकारांना मात्र अशांत नक्कीच केले. तानाजीवर या षटकामध्ये मात्र मोठी आक्रमकता नक्कीच धारण केली जाते. तानाजी बनसोडे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी या आधीच्या षटकांमध्ये नक्कीच त्याने करून दाखवली आहे. आणि या दरम्यान इथं मात्र इजाजच्या बॅटवर सरळ सरळ चेंडू येत नाहीये. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल येईल आणि एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढतीये. धावफलक जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 2 चालू असताना स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 20 धावा इथं धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग लाईन देखील जर पाहिलं गेलं तर अजून विशाल निघोट चांगली बॅटिंग करतो. सूरज गायकवाड देखील चांगल्या प्रकारची बॅटिंग करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे. आणि या मॅच मध्ये अगदी समोर जर पाहायला गेलं तर वासिक शेख याची गोलंदाजी देखील आपण आयकॉन खेळाडूंना चांगल्या प्रकारे करत असताना पाहायला मिळाले. म्हणजे जशाच तसं उत्तर
इथं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आयुष 11 असेल, त्यानंतर अगदी देवेंद्र शेठ शहा स्पोर्ट्स फाउंडेशन संघ असेल, हे दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत. दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे संघ एकमेकांच्या समोर इथं उभे असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा तानाची, आणि या दरम्यान इथं मात्र चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षण मात्र सुरेख असणार आहे. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड नक्कीच वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल 21 धावा इथं धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सिंगल डबल नक्कीच या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. जरी चौकार षटकार आले नाही तरी मात्र स्कोरबोर्ड बिझी ठेवण्याचं कामकाज हे बॅट्समन मैदानात ते करत असताना पाहायला मिळत आहेत. राहुल सईद या खेळाडूने देखील नक्कीच खूप प्रभावित केले. एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील मैदानात ते खेळलं जाते. पण समोर अगदी तानाजी या षटकामध्ये मात्र थोडे मोठे फटके मात्र त्याच्या गोलंदाजीवर नक्कीच खेचले गेलेत, पण त्यानंतर तो देखील कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 2 संपलं जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी देवेंद्र शेठ शहा स्पोर्ट्स फाउंडेशन संघ जाऊन पोहोचेल 21 धावा. अतिशय अचूकता मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता इथे चेंडू दिला गेलाय, तो मात्र आयकॉन खेळाडू मात्र पुन्हा एकदा मारा करण्यासाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वासिक शेख अगदी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. तर स्ट्राईकच्या बाजूला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना राहुल सईद जो आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची बॅटिंग मात्र राहुलने नक्कीच केली आहे. प्रेक्षक वर्गाची मनं जिंकली आहेत. मोठे मोठे फटके देखील नक्कीच त्याने दुपारच्या सत्रामध्ये खेळले गेलेत. आता अगदी दिवस क्रमांक 3 मध्ये शेवटची मॅच इथं मात्र राहुल सईद खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वासिक या दरम्यान राहुल अगदी मोठा फटका मारायचा प्रयत्न करतोय, पण चेंडू बॅटवर सरळ सरळ नक्कीच येत नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथं मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अचूकता नक्कीच आयकॉन खेळाडूमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर मन असेल, गती परिवर्तन करून टाकलेले चेंडू, काहीसं मिश्रण गोलंदाजच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. तर मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही मात्र पाहत राहा SPL शिवसंग्राम प्रीमियर लीग आणि ऐकत राहा बारामतीचा एक गोलंदाबाज सलीम भाई. शुक्रिया सर जी. इसी बीच देखिए ये कहीं ना कहीं ये लेजे शॉट वासिक से एक आए और इस ओवर में छाए हुए नजर आए. राहुल सैद बैक टू दी पवेलियन. बिल्कुल देखिए उंगलियां फेरी इस गेंद के ऊपर. लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम में मार भेजे जबरदस्त एक मुकाबला दोनों टीमों के लिए. ये जीतना अनिवार्य है. अगर जीते यहाँ से तो फिर सुपर 8 में जगह बनाने में बहुत सक्षम रहेंगे. लेकिन अगर हारते भी है तो कॉल बैक के आधार से फिर से एक बार मौका मिलेगा. लेकिन एक वो राहत की सांस मिल जाएगी. जनाब हमने सुपर 8 के अंदर हमने एक आसान सा कदम रखा है. लेकिन फिलहाल आज इस बड़े मैच की कहानी की अगर बात करेंगे तो नजरें होगी एजाज कुरैशी के ऊपर, क्योंकि इंदापुर का ये टाइगर है. मैदान को अपना बनाने की इनकी खासियत है. जिस मैदान में जाते हैं मैदान को अपना बनाते हैं. लेकिन इस मतलब वासिक से एक लेजेंड खिलाड़ी उनके साथ में बड़े हैं. लेकिन मज़ा आएगा बल्लेबाजी करने के लिए मैदान में उनका साथ निभाने के लिए. रोहित फाड़ून पिछले मैच के हीरो, बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. अब ज़रूरत है, ना किसी का कद बड़ा होता है ना किसी का पद बड़ा होता है. जो मुसीबत में खड़ा वही टीम के लिए सबसे बड़ा. वासिक से पहले गेंद का सामना करेंगे रोहित वालुंस. ये बहुत अच्छी रणनीति है. मेरे हिसाब से सामने वाली गेंद थी, आगे कदम निकाला, बहुत अच्छा है. यहाँ पर रन मिला. थोड़े से फंबल जरूर होते हुए नजर आ रहे हैं बार बार, लेकिन मना किया यहाँ पर एजाज कुरैशी ने. रन मिलेगा सिंगल के साथ में स्कोर भी आगे बढ़ता हुआ. स्कोर की तरफ देखेंगे, ध्यान देंगे तो 22 रन लगे बोर्ड के ऊपर. ये तीसरा ओवर प्रगति पे. एक अच्छा आयोजन, अच्छा नियोजन. शिव संग्राम प्रीमियर लीग आप देख रहे हैं दोस्तों. सभी दर्शकों का प्यार भरा यहाँ पर सभी का स्वागत है. और 66वें जन्मदिन के अवसर पे
आदरणीय खासदार जी शिवाजीराव आढळराव पाटिल, इनका जन्मदिन बहुत धूमधाम से यहाँ पर मनाया जा रहा है। तो ये देखिए काफी बाहर वाले गेंद के साथ में छोड़ा, जाने दिया, लेकिन अंपायर अक्षय निर्मल बिल्कुल यहाँ पर अपने निर्णय पे ठाम है। क्या यहाँ पर रिव्यू लिया है? देखिए जी हाँ, यहाँ पर रिव्यू लेते हुए, लेकिन यहाँ पर होते ही एक रिव्यू, एक अच्छी टूर्नामेंट पे सुशांत दादा ने एक अच्छा आयोजन किया है और लांडेवाड़ी के धरती में पहली मर्तबा फिलहाल देखिए अच्छा आयोजन है लांडेवाड़ी के इस मैदान में। फ्लड लाइट में इतना आसान नहीं है, खूबसूरत इसके लिए मेहनत लगाए और फिर यहाँ पर पत्थर, काफी सारे पत्थर, देखिए यहाँ पर गलती मान करते हुए अक्षय निर्मल, क्योंकि ये फेयर डिलीवरी है। फिलहाल अगर देखेंगे तो एक बढ़िया सा आयोजन किया है लांडेवाड़ी के धरती के अंदर, एक अच्छा आयोजन किया है। और कहीं ना कहीं बात करेंगे तो बढ़िया टीम के हिस्सा कल देखे कृष्णा लक्ष्मण सातपुते, आज देखे उस्मान पटेल और साजिद सोटे, आनंद चौहान, एजाज कुरैशी और बारामती के अक्षय तावरे। ये देखिए बहुत पहले बल्ला घूमा, पहले बल्ला यहाँ पर घूमता हुआ नजर आ रहा है एजाज कुरैशी। मैं जहाँ तक जानता हूँ पीआरडी का शिरूर का मैदान, पीआरडी फाइनल के में एक बढ़िया सा नौ खेला था, सेमीफाइनल में एक सेंचुरी इनके बल्ले से जमी थी, लेकिन इस मैदान में एक मात्र अर्धशतक आया है शिरू लोहार के बल्ले से। फिर से एक बार कहानी वही है, कहानी वही है। क्या यहाँ पर फिर से एक बार अक्षय निर्मल साहब ने फिर से एक बार ये चर्चे रहते हैं। हालांकि आज के दिन का अंतिम मुकाबला है, आज की रात का अंतिम मुकाबला है, लेकिन ये चीजें होती नजर आ रही है। 2 बार यहाँ पर अतिरिक्त रनों के बारे में लिए हैं और दोनों मतलब रिवर्स सक्सेस हुए हैं। ऐसे तो इंटरनेशनल क्रिकेट में मेरे हिसाब से लेग ऊपर के सारी चीज़ें के लिए कामयाब होते थे, लेकिन इस मैच की बात करेंगे शिग्नेश पटेल, एजाज कुरैशी, विशाल निगोट, बाला शेवाड़े, सूरज गायकवाड़, ऋषिकेश धोबड़े, रोहित वाड़ू, मनकर, समीर पवार, विनय साबळे, संकेत शेटे, ऋषि गाड़वे और अंबर गावड़े। फिर से एक बार ये वी फेयर डिलीवरी है, तो गलती होती है जनाब, इतना आसान नहीं है कि मुझे पता है 12 के बाद में, शाम के 12 बजे हो और इस मैदान में है तो सब भले हैं, अगर घर पे है तो चलिए फिलहाल अगर देखेंगे तो 2 मतलब बिंदी गेंदे वासिक से एक बढ़िया गेंदबाज है। अब तक देखेंगे इस ओवर में एकमात्र 1 रन दिया है, एक बड़ी विकेट भी राहुल सैयद की अपना नाम कर लेते हुए। और यहाँ से देखिए 2.5 के बाद में 22 रन, बिल्कुल मुकाबला थमा है और ये अंत का मुकाबला अलग लहजे पे चल रहा है। ये स्टार खिलाड़ी है और अक्सर प्रेशर में ये निकलते हैं। फिलहाल देखेंगे तो रोहित वाळुंज, फिलहाल देखेंगे 3 की कहानी यहां पर खत्म है। 3 के बाद में 22 रन लगे बोर्ड के ऊपर, एकमात्र 1 रन है, 30 ओवर से आ गया 1 रन। और अब गेंदबाजी मार पे विजय खड़के, इनका नाम है बस विजय। क्या विजय प्राप्त करेगी ये टीम? सामने रोहित वाळुंज, ये बहुत जबरदस्त, लेकिन गोदी में मार बैठे विजय खड़के आए हैं और विजय खड़के छाए हैं।
22 पे 1 थे, अब 22 पे 2 पहुंचे हैं। हालांकि फील्ड के तहत खेलना चाहते थे, लेकिन ज़बरदस्त कैच यहाँ पर पकड़ा और पारी खत्म हुई रोहित वालुंस की। और बल्लेबाजी करने के लिए मैदान में ऋषिकेश ढोबळे, एक ऑलराउंडर खिलाड़ी, मेरे हिसाब से ज़बरदस्त बल्लेबाजी करता है, गेंदबाजी में कमाल करता है, एक होनहार खिलाड़ी है और अपनी टीम के लिए आज कर दिखाने का मौका है। अक्सर हम कहते हैं कि ख्वाबों के शहरों में आके ख्वाब देखा नहीं करते, ख्वाब देखिए मैदान में और ख्वाब देखिए घर पे और पूरा कर लीजिए जनाब मैदान में आके। ये शिव संग्राम प्रीमियर लीग खेलना एक ख्वाब है, इसको अपने घर ले जाना एक ख्वाब है। क्या आज यहां पर ये टीम वो कार्य करेगी? ये देखिए खड़े खड़े आते ही पहला ही शॉट खेलना चाहते थे विजय खड़के, बैक टू 2 विकेट, दूसरा विकेट यहां पर होता हुआ पतन, ये भी चले बाहर। अब तो मुश्किल है, 22 पे 1 था तो अब 22 पे आ गए 3 पे। मैदान में अब बल्लेबाजी करने के लिए मैदान में जिग्नेश पटेल। ओह यहां पर देखिए अच्छा पहला ही कदम, बहुत अच्छा शॉट, यहां पर रन सिंगल लिया, दूसरा रन लेना चाहते हैं लेकिन मना किया यहां पर एजाज कुरैशी ने। अब जानते हैं दोनों एज आइकॉन खिलाड़ी जिनके ऊपर बहुत बड़ा दाव खेला है टीम ने, क्या यहाँ पर वो सक्सेस करेंगे? आज मेरे हिसाब से एजाज कुरैशी को वो अपना अपनापन दिखाना पड़ेगा। टीम मुसीबत में, ऐसे बहुत सारे मैचेस मुसीबत में से बाहर निकलने की ताकत रखते हैं, लेकिन एक बड़ी टीम आयुष 11 चिखली हवेली जैसे मजबूत टीम के साथ में तीन गेंदें अब तक हो चुकी हैं। बहुत अच्छी गेंदबाजी विजय खड़के, सामने एजाज कुरैशी। और यहां पर बहुत जबरदस्त हाथ छूटा लेकिन साथ नहीं छूटेगा एजाज के दिखे मिजाज और 1 बाउंस इनटू द रोप, 4 रन, कड़क शॉट है। काफी कड़क शॉट खेलते हैं, ये बंदा कड़क है और कड़क बल्लेबाजी करना जानते हैं। अपने जब रंग में आते हैं ना तो सामने वाले को डुबोने की ताकत रखते हैं एजाज कुरैशी। हमने इनको बहुत मरतबा देखे हैं और कमाल की बल्लेबाजी करते हैं, लेकिन यहाँ पर देखिए 2 गेंदों में 2 विकेट लेकर विजय खड़के एक विजय रथ पे एग्रेसिव थे, लेकिन इस मरतबा थोड़ा सा उनका विजय रथ रोकने का काम एजाज कुरैशी ने किया है। काफी जबरदस्त मुकाबला, दिलों की रफ्तार को बढ़ाने वाला है और कहीं न कहीं देखेंगे तो इसके साथ में, इस मुकाबले के साथ में प्रतिष्ठा जुड़ी है टीम की। ये फिर से एक बार बहुत बड़ा शॉट खेलना चाहते थे बल्लेबाजी, गेंद चढ़ने मिड विकेट में निखिल वाघमारे जब तक की गेंद फील्ड करेंगे, रन लेना चाहते हैं दूसरा। क्या यहाँ पर विकेट की खुशबू आ रही है? थोड़ा सा यहाँ पर रुकते हुए नजर आ रहे हैं क्योंकि देखिए हाँ ना हाने में अक्सर गाड़ी छूट जाती है, लेकिन अभी भी वक्त है। अक्सर देखा है किसी ने क्या खूब कहा है, सूरज भी चमकता है, चांद भी चमकता है, लेकिन सूरज चांद के साथ में, अगर सूरज ने चांद के साथ में बराबरी करने की कोशिश की तो नहीं कर सकता, और चांद ने अगर सूरज के साथ में बराबरी करने की कोशिश की तो नहीं कर सकता। दोनों भी चमकते हैं लेकिन दोनों को अपना अपना वक्त आना पड़ता है। फिलहाल विजय खड़के भारी है, लेकिन क्या जिग्नेश पटेल,
ये देखिए लपेट के लिया है, गुंडागर्दी वाला शॉट है, ये कड़क शॉट है, 6 रन। बालवण पाण्यामध्ये फिलहाल देखिए 4 की कहानी, अंत का गेंद विशेष बनाया और मेरे हिसाब से पहले ही पढ़ लिया था कि जनाब ये स्लॉट में गेंद है, इसको आराम से पहुंचा दिया पार्किंग वाले प्लॉट में। 6 रनों के लिए गेंद को डिपॉजिट किया इन्होंने, जिग्नेश पटेल ने अपने बैंक में। वो बता रहे कि जनाब हम गुजरात से यूं ही नहीं आए। 4 की कहानी यहाँ पर खत्म। 3 विकेट के बाद में 34 रन लगे बोर्ड के ऊपर। आधा खेल खत्म हो चुका है, अभी भी आधा बाकी है। लेकिन यहाँ से दोनों ही खिलाड़ी, दोनों एज आइकॉन खिलाड़ी, इनके ऊपर काफी बड़ा मदार है। और आज की शाम, आज की रात, ये दोनों आइकॉन के ऊपर काफ़ी अभी भी मेरे हिसाब से विशाल निगोट इनका आना बाकी है, समीर पवार इनका आना बाकी है, ये बड़े बड़े खिलाड़ी आना बाकी है। लेकिन अक्सर कहानी वही है कि जो चलता है ना जनाब, वो बाहर ही चलता है। कभी दूसरे के हिसाब से आप करते रहेंगे तो मेरे हिसाब से सही नहीं है। 5 ओवर देखना है किस तरह से निकलता है। एजाज कुरैशी की बात करेंगे तो बढ़िया बल्लेबाजी अब तक की है उन्होंने। एजाज कुरैशी की बात करेंगे तो 24 रनों पे बल्लेबाजी करे, टीम के स्कोर 34 रन, तो 15 गेंदों में 24 रन। बहुत ज़बरदस्त बल्लेबाज, ये बल्लेबाज बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी करता है। लेकिन सामने वाली बात करेंगे तो एक मजबूत टीम, आयुष 11 चिखली, भूसरी विधानसभा संगमालक की बात करेंगे तो श्री विकास सेठ पावड़े, जिनकी टीम के हिस्सा की बात करेंगे राजेश पवार, वासिक शेख, विजय खड़के, नरसिंह पालमपल्ले और शेरू लोहा, सलमान शेख, तानाजी बंसोड़े, निखिल वाघमरे, अंकुश लोहार, शोभम महाड़े, आकिब पटेल, अजय साळुंके, गणेश मुंडे, विकास पावड़े, इस तरह से टीम है। और दूसरी तरफ टीम की बात करेंगे तो देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन अंबेगांव तालुका, इनकी टीम के ऑनर की बात करेंगे तो श्री बाबाजी सेठ टेमगिरे। ये देखिए फंसाया गेंद ऊपर है और यहां पर गलती है, गलती की एजाज कुरैशी ने। अब बैक टू द पवेलियन, बिग फिश हंट। बिग फिश हंट यहाँ पर। और देखिए संघमालक की बात कर रहा था मैं, श्री बाबा सेठ टेमगिरे, श्री राहुल जी थोड़ा, से विकास सेठ वानखेले, इनके माध्यम से टीम बनी। राहुल सैद बहुत सस्ते में चले गए, जिग्नेश पटेल ये बाकी हैं, एजाज कुरैशी अभी अभी इनकी विकेट का पतन हुआ, विशाल निगोट, बाला शेवाले, सूरज निमित्तानं उपस्थित होत आहेत वजीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकुळ शेठ बानकेले, निलेश शेठ ननवरे या मित्र परिवाराचं आगमन होतंय। आपलं देखील मनपूर्वक स्वागत। ओटू कॉमेंट्री बॉक्स। धीरज आए और एजाज कुरैशी का धैर्य निकल गया। फिलहाल अगर देखेंगे बल्लेबाजी करने के लिए विशाल निगोट आए हैं बल्लेबाजी मार्ग पे, लेकिन फलटन नगरी से रामराजे युवा मंच के अध्यक्ष राहुल भैया निम्बाड़कर, अमीर चीकू महात, प्रशांत बबलू पाटिल ये मुकाबला देख लुत्फ ले रहे और बहुत सारी तारीफ की है इस मैदान की। और उम्मीद कर रहे हैं कि सुशांत दादा को बहुत सारी शुभकामनाएं दी है और आदरणीय खासदार इनको भी जन्मदिन की बहुत ढेर सारी शुभेच्छा दी है। एक और मरतबा बहुत जबरदस्त शॉट ऑफ पिच गेंद थी, गेंद बस ऊपर है, दूर नहीं है। नरसिंह पालमपल्ली जनाब, ये कैच आज इनका शायद दिन नहीं है, मेरे हिसाब से गलती कर रहे हैं। डीजे सबर करो, ना तो ये चौका है ना तो छक्का है। फिलहाल देखिए वक्त होता जाता है, पता है हमें भी वक्त हो रहा है, लेकिन फिलहाल देखिए इस गेंद पे मौका मिला विशाल निगोट। और देखिए स्क्रीन के सामने अंत में 12 बजे के आगे भी ये देखिए ये हमेशा मुस्कुराते चेहरे जब स्क्रीन के सामने आते हैं तो बिल्कुल एक अपनापन महसूस करते हैं। फिलहाल देखिए धीरज
बहुत अच्छी बड़ी विकेट मिली। यहाँ से एक कम स्कोर में रोकने का मौका है। धीरज के सामने विशाल निगोट, ओहो यहाँ पर निकल गई। कट करना चाहता है, लेट कट खेलना चाहते थे, गेंद काफी निकल गई। फिलहाल देखिए गलती कर रहे हैं। मेरे हिसाब से सिंगल डबल खेले तो भी यहाँ पर अच्छा कार्य बन सकता है। जिग्नेश पटेल के बल्ले से एक मैक्सिमम कड़क छक्का निकले मिला है, लेकिन यहाँ से बात करेंगे तो वो बढ़िया टोटल चाहिए ताकि आपकी गेंदबाज वो कार्य करे, गेंदबाज उसको डिपेंड करे। एक और मतलब पीछे हटे, क्रैकिंग शॉट विशाल निगोट का, कड़क शॉट, चौका। यहाँ से लंबा है जनाब, दरिया किनारे बंगला नहीं है, लेकिन ये लांडेवाड़े का मैदान कुछ दरिया से कम नहीं है। ऊंचा है, टेल है, हील है, लेकिन विशाल निगोट। ये फिर से एक बार स्विंग और मिस की कहानी है। रफ्तार के साथ में बीट किया धीरज ने, लेकिन चौके के साथ में अगर देखेंगे तो 40 रन लगे बोर्ड के ऊपर। विशाल निगोट अंबेगांव का बाइकर मैन, मैन ऑफ द सीरीज का जबरदस्त खिलाड़ी। ना किसी की ये जबरदस्त है, ना किसी की सूरत देखते हैं, ना किसी की मूरत देखते हैं। विशाल निगोट तो बस टीम की जरूरत देखते हैं। यहां पर विशाल निगोट, ये फिर से एक बार बैक टू बैक, ये कॉपी है, कॉपी बुक शॉट है। रोकने में वहां सीख रहे हैं असफल। फिर से एक बार कहानी वही है, कड़क शॉट है। जहाँ भी जाता हूँ, लेकिन डीजे मास्टर की हमेशा तारीफ करता हूँ, क्योंकि देखिए हर एक मौसम आता रहता है, बारिश का मौसम आता रहता है और बारिश के मौसम में बारिश के गाने मिलते हैं, धूप के मौसम में धूप के गाने मिलते हैं। लेकिन ये डीजे मास्टर है ना, आज कमाल कर रहा है। ओहो, बजाय इन्होंने इश्क को वो धरती पे लेके गए, शायद वो इश्क करने वाले। ये फिर से एक बार बहुत तेज है और दो फील्डर के बीच में से कड़क गेंद निकलती हुई, लेकिन फिलहाल अगर देखेंगे तो रन मिलेगा दूसरा। बहुत अच्छी फील्ड यहाँ पर करते हुए नजर आ रहे हैं। हालांकि देखिए फ्लड लाइट में इतना आसान नहीं है और शिव संग्राम प्रीमियर लीग की तारीफ होगी। इतिहास बनते नजर आ रहा है लांडेवाड़ी के इस मैदान में। इतनी बढ़िया टूर्नामेंट का आयोजन सुशांत दादा जाधव और जिनके जन्मदिन के अवसर पे ये टूर्नामेंट का आयोजन किया है एक जबरदस्त लोक नेता खासदार आदरणीय शिवाजीराव अडरराव पाटिल दादा। यहाँ पर फिर से एक बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्लेबाज अच्छी तरह से गेंद चलने, दो खिलाड़ी वहां पर अच्छी फील्ड करते, रन लेना चाहते थे, मिलेगा नहीं, लेकिन भाग्यशाली जनाब कि आपके कोटे में आ गए आप। फिलहाल देखिए तो रन सिंगल मिला, सिंगल के साथ में 47 रन लगे बोर्ड के ऊपर, जबकि 5.2 का खेल हो चुका है। 2 गेंदों में अब तक 3 रन खर्च किए हैं। बहुत जबरदस्त चतुर चालाक ये गेंदबाज है तानाजी। बिल्कुल देखिए रन चाहिए, अंत का मुकाबला है, बिल्कुल जानते तीसरा मुकाबला खेल रहे हैं, लेकिन इसकी अगर बात करेंगे तो बहुत अच्छा शॉट खेलना पड़ेगा। क्या विशाल निगोट बेस्ट फिनिशर के रूल अदा करते हैं, क्या आज अपने इस अंबेगांव तालुका के लिए खेल रहे हैं, घर के मैदान में खेल रहे हैं, क्या वो कार्य करेंगे। यहाँ पर देखिए बहुत जबरदस्त ये चतुर है, ये देखिए ऑन साइड की क्षेत्र में फ्लिक किया, रन लिया, सिंगल, चीते की चाल, बाज की नजर, और देखिए यहाँ पर 2 रन आराम से लेते हुए ये देखिए बिल्कुल देखिए ऑन साइड की क्षेत्र में फ्लिक किया। इसके बाहर में चर्चे होते रहेंगे। 49 रन लगे बोर्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान पे। बहुत जबरदस्त आप देख रहे हैं मुकाबला tenniscricket.in के माध्यम से, और काफी जबरदस्त मुकाबला शिव संग्राम प्रीमियर लीग। बिल्कुल इतने बड़े मंच में मैं सुशांत दादा जाधव का भी आभारी रहूंगा, क्योंकि इतने बड़े मंच पे हम जैसों को बोलने का मौका दिया। हालांकि गलती होती रहती है इंसान से, जो भी गलती रहेंगी समस्त लांडेवाड़ी ग्रामस्थ से मैं माफी भी मांगता हूं, क्योंकि देखिए इंसान है, इंसान से गलती होती है, 19-20 तो होता रहता है, लेकिन अगर गलती हुई रहेंगी, किसी का दिल दुखा होगा तो
प्लीज माफ कीजिए। फिलहाल देखिए यहाँ पर 49 रन, बहुत जबरदस्त वापसी की है। क्या एकादा इस ओवर में बड़ा शॉट यहां से नजर आ रहा है, क्या एकाद विकेट की खुशबू आ रही है। ये देखिए शॉट है, कड़क शॉट, बिल्कुल स्विच हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद चली है सीमा रेखा पर, षटकार। छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी, रांझा मियां छड़ दो यारी। कि नहीं, क्योंकि आज है ना तू मनमानी पे उतर आया। कभी दलेर मेहंदी है, कभी मिका सिंह है, शायद अल्ताफ राजा का अब तक मैंने सुना नहीं है। फिलहाल देखिए स्विच हिट, क्या जबरदस्त ये शॉट है, शॉट करेक्शन, और करेक्शन इतना जबरदस्त है, बिल्कुल गेंद आराम करते नजर आई। बहुत बेरहमी से पिटाई कर रहे हैं विशाल निगोट। छक्के के साथ में 55 रन लगे बोर्ड के ऊपर, 50-16 के पार हो चुके हैं। 5.5 के बाद में 55 रन, 4 विकेट के नुकसान पे 1 गेंद शेष है। छठी ओवर की 1 गेंद शेष है, क्या विशेष बनाएंगे विशाल निगोट? ओ नहीं है जनाब, ये गेंद शायद आपको दोबारा डालना पड़ेगा, क्योंकि काफी बाहर पैरों पे गेंद डालना चाहते थे, लेग स्टंप मिस करते हुए गेंद इस 55 थे, थोड़ा सा आगे बढ़कर आ चुके हैं 56 पे, जो कि अब तक 56। नाना पाटेकर की फिल्म शायद थी, मैंने कभी देखी नहीं है, लेकिन लोग कहते हैं कि अब तक 56 नाना पाटेकर ने की है। अगर मैं राइट हूं तो राइट हो, अगर गलत है तो कह देना कि जनाब ये फिल्म दूसरे की है। लेकिन फिलहाल 1 गेंद, अभी भी कहानी वही है, 1 गेंद शेष है, 56, 4 विकेट के नुकसान पे। ये देखिए आराम से स्ट्राइक रखना अपने पास रखना चाहते हैं, पसंद करते हैं अपने पास स्ट्राइक रखनी। और फिलहाल रन मिला अंत के 6 ओवर के आखिर की गेंद पे आया रन, सिंगल के साथ में 57 रन लगे बोर्ड के ऊपर, 4 विकेट के नुकसान पे। अब यहां से बात करेंगे तो गेंदें बाकी है। ये देखिए स्क्रीन के सामने बहुत जबरदस्त स्पीड, बिल्कुल ये नन्ही सी गुड़िया, देखिए इतने मुस्कुरा, देखिए बिल्कुल, देखिए स्क्रीन के सामने आप हैं तो बिल्कुल एंजॉय करें, काफ़ी देर पसंद भी करेंगे, अपने आप को देखते रहें। फिलहाल देखिए इतने वक्त के समय में भी ये हमारे साथ में जुड़े हैं। ये है क्रिकेट की बात में अगर देखेंगे, पहले यहां से 6 के बाद में 57, 4 विकेट के नुकसान पे एक बैटिंग पावर प्ले 7वें ओवर में लिया है, काफी लेट लिया है, लेकिन यहां पर वो कार्य कर सकते हैं विशाल निगोट। फिलहाल देखेंगे तो इतना बड़ा मंच, बहुत सारी मेहनत दिक्कत के बाद में ये मंच आपने देख रहे हैं, शिव संग्राम प्रीमियर लीग। ये लाइट देख रहे हैं, लेकिन ये लाइट के पीछे मेहनत है। ये मैदान देख रहे हैं, इस मैदान के पीछे उस हाथ का हाथ है। रातों को रात नहीं समझा, दिन को दिन नहीं समझा सारे आयोजक ने, तब जाके ये मैदान है। फिलहाल देखेंगे एक बढ़िया सा सुशांत दादा का बहुत बड़ा फैन और बारामती से बिलोंग करने वाले बारामती के युवा उद्योजक सनी बंदा कासिद, इनका हुआ यहाँ पर आगमन, आपका है स्वागत। फिलहाल देखिए मैंने जब भी मैंने सनी बंदा कासिद के जब स्टेटस देखे तो दादा के ऊपर काफ़ी प्यार करने वाले, बिल्कुल ये शिव संग्राम प्रीमियर लीग में सबसे पहले वो बारामती के जुड़े हैं। फिलहाल देखेंगे 7वां ओवर, 12 गेंदें शेष है, विशाल निगोट सामने गेंदबाजी मार पे बात करेंगे तो धीरज, लेकिन इस बार गेंद बस ऊपर है, दूर नहीं है। शेरू लोहार, नहीं माफ कीजिए, वासिक शेख। ओह क्या आवाज निकल रही है जनाब, ये आवाज है ना इस मैदान से, लांडेवाड़ी की इस मैदान से बिल्कुल पूरे अंबे गांव में गूंजेंगे। वासिक शेख जैसा मजबूत क्या छूटा है, इतना आसान नहीं है फ्लड लाइट में कैच पकड़ना, आसान नहीं है। मैं अक्सर जाते जाते कुछ क्षण मेरे पास है, क्योंकि देखिए इतना बड़ा मौका दिया, दरिया दिल दिखाया सुशांत दादा ने, मैं आपका ऋणी रहूंगा और पूरा समस्त लांडेवाड़ी ग्रामस्थ और अंबेगांव तालुका क्रिकेट एसोसिएशन का भी मैं ऋणी रहूंगा। इतने बड़े मंच में आज मुझे यहाँ पर बोलने का मौका दिया शिव संग्राम प्रीमियर लीग में, सभी का मैं फिर से एक बार दिल खुश आभार व्यक्त करूंगा और बिल्कुल ऋणी रहूंगा कि इतने बड़े मंच पे मौका मिला।
फिलहाल देखिए विशाल निगोट को दूसरा मौका मिलता हुआ, दूसरा लाइफ लाइन मिलता हुआ। अब जिग्नेश पटेल, सामने धीरज। ये इस मरतबा देखिए बहुत ही जबरदस्त बढ़िया विकेट विशाल निगोट को मिला मौका, लेकिन जिग्नेश पटेल को मिलेगा नहीं। अब जिग्नेश पटेल बैक टू द पवेलियन। 58 पे 5 यहां पर बोर्ड पे लगते हुए बड़ी विकेट यहां पर जिग्नेश पटेल। अब तीनों का भी मैं बहुत बड़ा धन्यवाद आप तीनों को देना चाहता हूं, क्योंकि आपने मुझे एडजस्टमेंट किया, ये भी बहुत बढ़िया बात है। क्योंकि देखिए फिर से एक बार धीरज आए हैं, लेकिन उनका सामना करने के लिए बल्लेबाज मार पे सूरज गायकवाड़। तो यहाँ पर देखिए स्विंग और मिस की कहानी है, स्विंग और मिस की कहानी, ये नहीं चलेगा। बिंदी गेंदे, रन बहुत कम लगे जनाब, 58 रन लगे 5 विकेट के नुकसान पे। आयुष चिखली हवेली की बात करेंगे तो शेरू लोहार एक दमदार खिलाड़ी है, उनके साथ में अगर स्टार खिलाड़ी जुड़े हैं तो मेरे हिसाब से रन चाहिए। अगर देखेंगे 70 प्लस, अगर 70-75 प्लस बनाती है तो कुछ गेंदबाजों को मौका मिलेगा कि वो अटैक कर पाएंगे। अगर बात करेंगे देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट्स फाउंडेशन अंबेगांव तालुका की, और दूसरी बात करेंगे आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा। फिर नहीं है खड़े खड़े शॉट बनता नहीं है जनाब, मैंने देखा है बहुत मरतबा। देखिए अब तक पैरों के मूवमेंट जिसकी होती नहीं है, खड़े खड़े शॉट नहीं खेल सकते हैं, और मेरे हिसाब से ये कर सकते हैं। अब मैदान में पहले मरतब गए हैं विशाल निगोट, इतना आपका बेस्ट फिनिशर है, सिंगल लीजिए उनको स्ट्राइक लीजिए, लेकिन 2-2 गेंदे बिंदी गेंदे आएगी तो गेंदबाज और आपके ऊपर हावी होता है, और 2 गेंदे बिंदी होना इसका मतलब है कुछ तो खतरा होने वाला है। 58 रन लगे बोर्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पे। फिर से एक बार तैयार धीरज, एक और मरतबा। ये देखिए ये तो पहला कार्य करना चाहिए था, ये मेरे हिसाब से कैसे देखिए सिंगल के जगह पे दूसरा रन लेना चाहते हैं, लेकिन खतरा मंडरा रहा है, बार बार ये खतरा मंडरा रहा है अंबेगांव तालुके टीम के ऊपर। क्या दूसरा रन यहाँ पर पूरा किए हैं या सूरज गायकवाड़ यहाँ पर पकड़े गए हैं? थर्ड अंपायर के पास गए हैं, रिप्ले में नजर आएगा, लेकिन पूरे अंबेगांव तालुका के जो समर्थक है, डगआउट है, इनकी जान आ चुकी है हलक में। क्या शॉट है, क्या शॉट है। ये सिग्नल आता हुआ स्क्रीन के सामने देखेंगे, ओ यूटी आउट। इसका मतलब है अब इस मैदान को नहीं है, इस इनिंग में आपको बल्लेबाजी के साथ में गुड बाय टाटा करने का मौका मिलेगा। यहाँ से बस एक है, दूसरा रन बनता नहीं था, वहां पर बनने की कोशिश की, हालांकि मेरे हिसाब से समझ से परे एक गेंद भी शायद विशाल निगोट एक अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं। लेकिन ये चीजें मैं पहले से बयां कर रहा था, आपने 3 गेंदें खेली, पहले गेंद पे जब मैदान में आप अंदर जा रहे हैं, पहले गेंद में सिंगल ले, विशाल निगोट को मौका दे, 2 गेंदों में एक आधा बड़ा शॉट, फिर वो पारी बनती है। बिल्कुल काफ़ी सालों से जो उसके ऊपर पाबंदी थी उठाया गया, तब से देखिए ये गाना जो है ना सभी के दिलों में वो दौड़ने लगा। उसके ऊपर डांस करने वाले ये तो समझ में आते हैं ना जनाब, आते हैं ना? जी हाँ आते हैं। देखिए मुंडी हिला है यहाँ पर। फिलहाल 59 रन 7 ओवर की एकमात्र गेंद शेष है, और बल्लेबाजी करने के लिए विनय बाबड़े जबरदस्त स्पिन शीटर है। एक गेंद शेष है, धीरज के सामने विनय। ओहो कनेक्शन,
ये कनेक्शन है, लेकिन सीधा झोली में नरसिंह पालमपल्ली ने पकड़ा कैच। विनय बाबले बैक टू दी पवेलियन। फिलहाल देखिए 7 शुक्रिया डीजे, शुक्रिया शुक्रिया शुक्रिया। देखिए पहले सोनिया नाम इतना आसान, इतना अच्छा नहीं समझ रहा था, मोनिया इतना अच्छा नहीं समझ ले, लेकिन अब देखिए सोनिया भी आ गया, मोनिया भी आ गया, बाबू भी आया गया, शांता बाई आ गई। वो अक्का बाई कब आएगी पता नहीं है। शालू बाई आ गई, लेकिन अक्का बाई वो उसी को पता चलेगी जो लेता है ज़्यादा, और फिर वो कहानी लगती है। लेकिन मैंने अब तक वो कहानी रची, डीजे मास्टर वो बुलाती है मगर जाने का नहीं। वो राहत इंदौरीकर का जो बात है ना, वो अब तक आई नहीं है। ये दुनिया है, अक्सर को मौका देती है। लेकिन देखिए 7 ओवर का यहाँ पर खेल खत्म हो चुका है, बहुत ज़बरदस्त। फिर से एक बार शिव संग्राम प्रीमियर लीग में आप सभी का मैं आभार व्यक्त करता हूँ। यहाँ पर मुझे दीजिए इजाज़त, फिर से एक बार देखिए मिलेगा मौका तो इंशाल्लाह फिर से एक बार आएंगे। सुशांत दादा जादव, आपने जो मौका दिया है आपका मैं ऋणी रहूँगा। और पूरा यहाँ पर आंबेगांव तालुका क्रिकेट एसोसिएशन और 66वां जन्मदिन आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटिल, इनको मेरे तरफ से फिर से एक बार जन्मदिन की ढेर सारी शुभेच्छा। और इस मैदान को आज जो देख रहे हैं, अगले आने वाले समय में इससे बेहतर आप करें। और फिर से एक बार देखिए 7 के बाद में 59 रन 7 विकेट के नुकसान पे। गेंदबाजी मार्ग पे रहेंगे गेंदबाज शेरू लोहार, बल्लेबाजी मार्ग पे रहेंगे विशाल निगोट, और माइक के साथ में यहाँ पर जुड़ेंगे फिर से एक बार बाबू। और फिर से एक बार अगर मुझसे गलती किसी की हुई होगी, अगर किसी का दिल भी दुखा होगा तो प्लीज प्लीज माफ कीजिए। फिर से एक बार जुड़ते हैं माइक के साथ में। ओवर टू यू बाबू तिवेकर। धन्यवाद सलीम भाई। आणि या दरम्यान विशाल निगोडच्या बॅटमधनं इथं चेंडू खेळलाय, 1 बाउन्स सीमारेषच्या बाहेर। विशाल निगोड ब्रँडेड फटका, चौकारच्या रन। पाहायला मिळतोय शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, आणि या षटकामध्ये मोठे फटके येताना आपल्याला विशाल निगोडच्या बॅटमधनं पाहायला मिळतात। शेरू लोहार याबरोबर केलेलं मोठं आक्रमण, आता उर्वरित चेंडूंवर विशाल इथं मोठे फटके खेळत असताना पाहायला मिळतोय। इथं मात्र संधी नसेल आणि हा चेंडू जाईल आउट ऑफ पार्क। षटकार विशाल निगोडच्या बॅटमधनं। जबरदस्त बॅटिंग। हा या फटक्याकडे पाहिलं गेलं तर शॉट ऑफ द नाईट असं म्हणायला काय हरकत नाही। एक जबरदस्त फटका आहे। या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढतीये। सलमान खान मुझसे मिलने को आते थे, कपिल लहरी मुझसे गाना गवाते थे, बिठाई घर में जबरदस्त बॅटिंग विशाल। थँक्यू डीजे। जबरदस्त बॅटिंग मात्र विशाल मैदानात छापते करत असताना पाहायला मिळतोय। या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 69 धावा, तर विशाल निगोट वैयक्तिक जाऊन पोहोचेल 12 चेंडू 30 धावा या विशालच्या बॅटमधून आल्यात। जबरदस्त बॅटिंग मात्र विशाल करतोय। मागच्या मॅच पासून मात्र आपण पाहतोय फॉर्म मध्ये असल्याचे संकेत विशालची बॅट मैदानात छापते देत असताना पाहायला मिळते। गोलंदाज तयार असणार पुन्हा एकदा शेरू लोहार पुढच्या समोरच्या बाजूना। या दरम्यान विशाल मात्र अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका खेळायचा प्रयत्न करतोय, पण इथं मात्र चेंडू अगदी बॅटवर नक्कीच येत नाहीये। मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात इथं मात्र अगदी आपण पाहतोय डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो। विशाल निगोट या खेळाडूमध्ये ती क्षमता, ती ताकद मात्र नक्कीच आहे, पण शेरू लोहार देखील दाखवून देतोय की हम भी किसी से कम नाही। जशास तसं उत्तर अगदी मैदानात चापते देताना पाहायला मिळतो। या दरम्यान इथं मात्र अगदी पाहतोय विशाल निगोट मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय। चेंडू डाव्या स्टीच्या बाहेर, पंचांनी मात्र या ठिकाणी वाईड बॉल कळवलं। एक अतिरिक्त धावेल आणि अतिरिक्त धावेने अगदी संघाची धावसंख्या वाढते। वाईट साठी मात्र या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू जो मात्र या ठिकाणी नक्कीच घेतला गेलाय।
जबरदस्त कामगिरी इथं मात्र नक्कीच केली गेली आहे. शिवसंग्राम प्रीमियर लीग एक केलेलं बहरदार नियोजन इथं मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी घेतलेली मेहनत सुशांत दादा असेल नक्कीच आपण पाहतोय फार मोठी मेहनत या ठिकाणी मात्र नक्कीच घेतली गेली आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मात्र आपण पाहतोय एवढं मोठं व्यासपीठ मात्र नक्कीच खेळाडूंना निर्माण करून दिलं गेलंय आणि नक्कीच आपण पाहतोय ही स्पर्धा जसजशी पुढे चालली आहे तसतशी स्पर्धेची रंगत इथं मात्र नक्कीच आपल्याला वाढताना पाहायला मिळते. वाईट बॉल इथं मात्र नक्कीच असणार आहे आणि यानंतर मात्र चिखली संघासाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू जो मात्र शिल्लक नसणार आहे. धावफलक अगदी बाबा आपण पाहतोय एका धावेने वाढेल आणि संघाचा संख्या जाऊन पोहोचेल 70 धावा. या दरम्यान इथं देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. पाच चिकड यष्टीरक्षकाच्या हातातून अगदी आपण पाहतोय चेंडू सटकलाय निसटलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक वाढेल एका सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 71 धावा. धावफलकावर आपण नक्कीच पाहतोय तर स्ट्राईकच्या बाजूला समीर पवार नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. समीर पवार देखील मोठे फटके मारण्यासाठी माहीर मानला जातो पण आज समीर पवारला जेवढे चेंडू खेळण्यासाठी मिळत आहेत त्या चेंडूवर मात्र समीर पवारने मोठे फटके मैदानात ते खेळावे लागणार आहेत. मोठे फटके खेळण्याची ताकद समीर पवार ठेवतोय पण आज खेळतोय की नाही हे आपल्याला अगदी पाहायचं आहे. समोर अगदी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना शिरू लोहार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा महागडा या षटकामध्ये जरूर ठरलाय पण अगदी नवीन बॅट्समन समीर पवार याच्या विरोधात मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. मॅच खूप महत्वाची आहे. सामना खूप रंगतदार होईल यात शंका नाहीये आणि या दरम्यान समीरचा फटका फसलाय. मिस टाइम फटका आहे. इथं चेंडू हवेत कॅच झाली आणि फलंदाज बाद. समीरच्या रूपानं डीजे अरबाज समीर पवार बाद झालाय तर नवीन फलंदाज अगदी मैदानाच्या आत दाखल जातोय. अभि पुंडे मैदानाच्या आत दाखल झाला. 8-71 अशी स्थिती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. देवेंद्र शेठ शहा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाची आणि या षटकामध्ये उर्वरित चेंडूंवर नक्कीच अभिकडून देखील मोठ्या अपेक्षा असणार आहेत की मोठे फटके अभिच्या बॅटमध्ये देखील येणं गरजेचं आहे. पण समोर अगदी शेरू लोहार देखील दाखवून देतोय की हम भी किसी से कम नाही. जशाच तसं उत्तर त्याच्या गोलंदाजीतून देताना पाहायला मिळतोय. जरी फटके आले पण त्यानंतर कमबॅक कसा करायचा हे शेरूसाठी नवीन नाहीये. या दरम्यान इथं गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू स्लोवर वन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावबादची संधी आहे आणि इथं 9वा फलंदाज बाद झालाय देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचा. धावबाद
देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका संघाचे ओनर संघ मालक आहे सन्माननीय बाबाजी शेठ टेमगिरे, राहुल शेठ थोरात, विकास शेठ बानखिले यांच्या मालकीचा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर त्यांच्या विरोधामध्ये आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा संघाचे ओनर संघ मालक आहे सन्माननीय विकास शेठ पावडे, युवा उद्योजक यांच्या मालकीचा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एक डाव कंप्लीट झालाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका या संघाने बनवल्या गेल्या त्या 72 धावा 71 बनवल्या गेल्यात आणि विजयासाठी टार्गेट ठेवले गेले. शेवटचे 48 चेंडू आणि 72 धावसंख्येची गरज आहे. 48 चेंडू आणि 72 धावसंख्येची गरज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. चला कॅप्टन, फलंदाजी संघाचा कॅप्टन, चला फलंदाज ताबडतोब पाडवा. वेळ नाही आपल्याकडे, 40 मिनिटांमध्ये इथे इनिंग कंप्लीट करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जातीये. ज्यानं स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक खेळलेला आहे तो भोसरी या गावाला बिलॉंग करणारा शेरुल लोहार, तर त्याच्या सोबत डावखोऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निखिल वाघमारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होतोय. खुशबू गुजरात की जिग्नेश पटेल जिगा गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. कॅप्टन ताबडतोब खेळायचं आहे. 40 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट आपल्याला करायची आहे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आणि पहिला चेंडू जिग्नेश पटेल वरती केलेला आक्रमण तिथं शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. फेक येते तोपर्यंत घेतल्या जात आहेत त्या 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. खातं खोललंय, अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश शाही मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 2 रथी महारथी संघ, मातब्बर संघ. एका बाजूला आंबेगाव तालुका आहे तर दुसऱ्या बाजूला भोसरी विधानसभा हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या दरम्यान इथं गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू परतावा लागेल. बिग विकेट गॉन. शेरू लोहार बॅक टू द पॅव्हिलियन. इथं शेरुल लोहार बाद झालाय. आता पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये लावलं गेलंय. व्यासपीठावरनं पारितोषिक येत आहे. सन्माननीय गोकुळ शेठ बानखिले यांच्या वतीनं पारितोषिक आलंय. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक. इथं जर फलंदाज कंप्लीट करत असेल तर 2100 रुपयांचं पारितोषिक. आणि दुसऱ्या बाजूला पारितोषिक येत आहे संघाचे ओनर संघ मालक सन्माननीय मयूरशेठ टेमगिरे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक जर गोलंदाजानं घेतली तर तब्बल पारितोषिक आहे 5555 रुपयांचं पारितोषिक.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय जिग्नेश पटेल. या दरम्यान समोरच्या दिशेनं चेंडू, तिथं जिग्नेश पटेलला तुम्ही पाहताय. खुशबू गुजरात की मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. विकास शेठ बानकिले यांच्या वतीनं देखील विकेट हॅट्रिक साठी 5,555 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा वा भाई वा, काय गोलंदाजी आहे मित्रांनो जिग्नेश पटेलची. त्यानं वासिक शेखला थांबवलंय, वासिक शेखला मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. इतकी बहरदार गोलंदाजी जिग्नेश पटेलची आहे. पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दर्जेदार कामकाज गोलंदाजचा आहे, दर्जेदार कामकाज फलंदाज करतोय. या दरम्यान इथं चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे ती चेंडू पर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल घेतली गेली, धावसंख्या वाढली, एका धावेनं स्कोर कार्ड पुढे गेले जाऊन पोहोचलंय. डबल कव्हरती तुम्ही पाहताय 3 धावा आतापर्यंत पहिल्या षटकात इथं जिग्नेश पटेलने खर्च केल्यात. जिग्नेश पटेल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखवून देतोय की गुजरात ते महाराष्ट्र हा प्रवास मी कशासाठी केला आणि त्याची प्राचित्य तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. लाजवाब गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती जिग्नेश पटेलला काहीसा कानमंत्र इथं दिला गेला. इजाज कुरेशने काहीसा कानमंत्र नक्कीच जिग्नेशला दिला जातोय. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय निखिल वाघमारेला सलामीला मैदानाच्या आतमध्ये गेलाय. प्रथमतः स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज आहे. डावकुरे हाताच आक्रमक फलंदाज समोरच्या दिशेनं गुजरातवरनं या मैदानावरती दाखल झालाय. त्याला जिंकायचंय, त्याला लांडेवाडीकरांची मनं जिंकायची आहे. तो जिग्नेश पटेल समोरच्या दिशेनं तर स्ट्राईक एंड वरती आहे निखिल वाघमारे. या दरम्यान इथं चेंडू खेळला गेलाय. या दरम्यान घेतली गेलेली एक सिंगल आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं कंप्लीट होत आहे आणि धाबलकावरती केलंय. इथं तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि धाबलकावर जर नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती 4 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळत आहे. 4 धावा धाबलकावरती आहेत. पारितोषिक आता दुसऱ्या बाजूला लागलं गेलंय. जिथं विकेट हॅट्रिक साठी प्रथमतः 5,555 लागलं गेलं, तदनंतर विकास शेठ बानकिले यांच्या वतीनं 5,555 लागलं गेलं. तदनंतर पारितोषिक आता आलंय सन्माननीय राहुल दादा थोरात यांच्या वतीनं पारितोषिक आहे 7,777 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आंबेगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज आलाय. आंबेगाव तालुक्याचा बायकर मॅन इथं गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. याला नक्कीच ज्या खेळाडूनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आयकॉन म्हणून मागणी असते तो विशाल निघोट गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. गोलंदाज पण एकदा या दरम्यान इथे चेंडू खेळला जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक खूप दूर चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल आली, धावसंख्या वाढली गेली, जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. प्रत्येक विकेट साठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे देवेंद्र शेठच्या स्पोर्ट फाउंडेशनच्या गोलंदाजाला. प्रत्येक विकेट साठी संघाचे संघ मालक प्रत्येक संघ मालकाकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेट साठी. इथं मैदानाच्या आतमध्ये काय सामना आहे. इथं सामना प्रतिष्ठेचा बनला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 मातब्बर संघ लढतायत. एका बाजूला आहे आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा, तर त्यांच्या विरोधामध्ये देवेंद्र शेठच्या स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका. असा सामना मैदानाच्या आतमध्ये विशाल निघोट.
या दरम्यान चेंडू खेळला गेला आडव्या बॅटनं तिथं क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येते धावसंख्या वाढली गेली जाऊन पोहोचली एका धावेने स्कोर कार्ड वाढले जाऊन पोहोचतंय डबल एकावरती षटक क्रमांक दुसरं सुरू असताना 6 धावा डबल एकावरती लागल्या गेल्यात. कारण सामना दोन्ही संघांसाठी काय घडलं जाईल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दुसऱ्या बाजूला निखिल वाघमारे बडे मॅच का बडा खिलाडी तर समोरच्या बाजूला विशाल निघोट. या दरम्यान फुल टॉचर 6 धावा. थँक्यू विजय. इथं विशाल निगोट वरती चढवलेला हल्ला आहे. लोवर फुलटॉस चेंडूला नक्कीच मिड विकेटला सीमारेषच्या बाहेर पाठवला. इथं धावसंख्या वाढली गेली. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आहे. एक फलंदाज बाद झालाय आणि आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या त्या 12. 72 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जोडी उतरली गेली. तिथं मात्र शेरू लोहार स्वस्तामध्ये बाद झाला. तदनंतर आलेला वासिक शेख आणि दुसऱ्या बाजूला निखिल वाघमारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. धावसंख्या वाढली गेली जाऊन पोहोचली 12 वरती. चला वेळ वाचवा विनंती आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये येते. लगोपाठचे 4 षटकार जर फलंदाजानं खेळले तर गोकुळ शेठ बानखिले यांच्या वतीनं पारितोषिक आले 6,666 रुपये. आणि निर्धाव षटक जर टाकलं तर अनिकेत शेठ बिबे आणि स्वप्नील शेठ घुले यांच्या वतीनं 9,996 रुपये. 96 9,696 इतकं पारितोषिक असणार आहे मिडन षटकासाठी. गोलंदाजी बार होती. गोलंदाज पण एकदा विशाल निघोट जो मात्र सज्ज होतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर पाहायला गेलं तर स्थिर आहे. डबल कवरती 12 धावा. एक फलंदाज बाद आहे आणि डबल कवरती 12 धावा आहेत. विशाल निघोट कमबॅक करतोय तर समोरच्या बाजूने निखिल वाघमारे मैदानाच्या आतमध्ये. वा काय चेंडू टाकलाय. पंचाकडे अपील आहे. फार मोठा अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पंच तटस्थ आहेत. इथं मात्र रिव्ह्यू येणार का. इथं मात्र पंचांकडे अपील केले गेले. थर्ड पंचांकडे निर्णय जो मात्र नक्कीच सोपवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय भयानक शांतता आहे. काय गोलंदाजी करतोय विशाल निघोट. ज्या वेळेस तिथं षटकार खेळला गेला तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय महत्वपूर्ण सामना. शिवसंग्राम प्रीमियर लीग दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसभरामध्ये तुम्ही पाहताय सामने मात्र रंगले जात आहेत. जे सामने प्रेक्षक वर्गाला पाहिजे ते सामने मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगताना पाहायला मिळत आहेत. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. पॉवर प्लेचं तुम्ही आता मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विशाल निघोड इथं भन्नाट गोलंदाजी करतो. एक षटकार आला तदनंतर त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीचे रंग दाखवलेत. समोरच्या बाजूला असलेल्या निखिल वाघमारेला त्याने दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे.
थर्ड पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता राजू डावकर सर त्या ठिकाणी आहेत, कामकाज करतायत, दर्जेदार कामकाज त्यांचं देखील राहिलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. नॉट आउट हा निर्णय जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, नॉट आउट आहे. आणि देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका या संघाचा रिव्ह्यू देखील इथं संपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सामना रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचला गेला. एका बाजूला विशाल निगोडची गोलंदाजी आहे, दुसऱ्या बाजूला आयुष इलेव्हन चिखली तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. भोसरी विधानसभा हा संघ मैदानाच्या आतमध्ये, वासिक शेख आणि दुसऱ्या बाजूला निखिल वाघमारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामकाज करते आहे. बहरदार गोलंदाजी तर विशाल निघोडची पाहायला मिळते. आंबेगाव एक्सप्रेस तर समोरच्या बाजूला डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज निखिल वाघमारे स्ट्राईक एंड वरती आहे. एस्टनच्या मागे तुम्ही पाहताय ऋषी ढोबळे भाल्या या टोपा नावाने ओळखला खेळाडू एस्टनच्या पाठीमागे कामकाज करतोय. या दरम्यान वा भाई वा विशाल निघोडची गोलंदाजी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये इथं 2 कंप्लीट होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि इथं 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये डबल कवरती बनवल्या गेल्या त्या 12 धावा. समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू 36 शिल्लक राहिलेत आणि 10च्या सरासरीनं 10च्या इकॉनॉमिक रन रेटनं डबल कवरती बनवायच्या त्या 60 धावा. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 2 षटके संपली गेलीत, बनवल्या गेल्या त्या 12 धावा. शेवटचे 36 चेंडू आणि विजयासाठी टार्गेट आहे 60 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचे 36 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय आयकॉन खुशबू गुजरात की जिग्नेश पटेल जिग्गा गोलंदाजी मार्कवरती. तर समोरच्या बाजूला पुणे या शहराला बिलॉंग करणारा आयकॉन खेळाडू वासिक शेख मैदानाच्या आतमध्ये. इथं मैदानाच्या सामना रंगला जातो. इथं बॅटल रंगलं गेले. 2 मातब्बर संघ आहेत. या दरम्यान इथं मात्र वासिक शेख हलक्यात चेंडू खेळला गेलाय. कॅप्टन राहुल सई चेंडू पर्यंत पोहोचला. या दरम्यान घेतली गेलेली एक वेगवान सिंगल आहे. धावसंख्या 1ने वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती एक फलंदाज बाद आहे. डबल कवरती बनवल्या गेल्या आतापर्यंत 13 धावा. शिवसंग्राम प्रीमियर लीग सुपर 8 मध्ये कोण जाणार यासाठी चालू असलेला हा घमशान संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 2 मातब्बर संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये इथे भेटताना पाहायला मिळत आहेत. रणांगण मैदानाच्या आतमध्ये पेटलं गेलंय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून देखील प्रेक्षक वर्ग नक्कीच गॅलरीमध्ये बसून सामन्याचा आनंद घेतोय. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जिग्नेश या वेळी चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक एल खूप दूरवर चेंडूपर्यंत पोहोचला जातोय. फेक इथं दर्जेदार होताना पाहायला मिळतीये. बॅकअपचं कामकाज इथं राहुल सेट करतात. एक सिंगल आली, धावसंख्या 1ने वाढली गेली, जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती तुम्ही पाहता एका धावेने धावसंख्या वाढली. 14 या धावसंख्येवरती धावपाल्या काय 14 धावा धावलकावरती आहेत. या दरम्यान हलक्यात आणि चेंडू खेळला गेलाय. तिथे मात्र एक सिंगल आली, धावसंख्या वाढली. एका धावेने स्कोर कार्ड पुढे गेले, जाऊन पोहोचले. डबल कवरती तुम्ही पाहताय 15 धावा डबल कवरती आल्यात. आणि पुन्हा एकदा पारितोषिक येते. देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन संघातील कुठल्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर संघाचे ओनर संघ मालक सन्माननीय राहुल दादा थोरात यांच्या वतीनं 7,777 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आहे. इथं स्विच हिटचा प्रयत्न, तिथं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, चेंडू होतो फरार, सीमाबार, येईल चौकार, 4 धावा.
थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय निखिल वाघमारे रिव्हर्सिपचा एक बहरदार स्ट्रोक खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान फुलटो चोडा त्याला हलक्याने खेळलं तिथं मात्र रोहित वाळून चेंडू कव्हर करतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आली, धावसंख्या वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली. डबल कव्हर तुम्ही पाहता एक फलंदाज बाद झालाय आणि डबल कव्हरती बनवल्या गेल्या त्या आतापर्यंत 20 धावा डबल कव्हरती येताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा आहेत. वासिक शेख आणि निखिल वाघमारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामकाज करताय. इथे जिग्नेश पटेल सांघिक तिसरं तर स्वतःच्या कोठ्यातलं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. जिगा पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा हलक्यात चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल आली, दुसरीचा इथं प्रयत्न केला गेलाय. इथं मात्र नकार कळवला जातोय. एक वेगवान सिंगल घेतली जाते. धावसंख्या वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 3 ची इथं समाप्ती होतीये आणि 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि डबल कव्हरती बनवल्या गेल्या. 7च्या इकॉनॉमिक रन रेटनं 21 धावा डबल कव्हरती येताना पाहायला मिळत आहेत. मारली आणि आज दुसरा संघ कोणता हे मात्र पाहावं लागेल. घमशान युद्ध चालू आहे. एका बाजूला आहे देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका संघाचे ओनर संघ मालक आहे सन्माननीय बाबाशेठ टेमगिरे, सन्माननीय राहुलदादा थोरात, सन्माननीय विकास शेठ बानकिले यांच्या मालकीचा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर त्यांच्या विरोधामध्ये आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा संघाचे संघ मालक ओनर आहे विकास शेठ पावडे यांच्या मालकीचा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सामना रंगला जातोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विशाल निघोट सांघिक 4 तर स्वतःच्या कोट्यातलं षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी विशाल निघोट आलाय. का पंच इथं दंडित करताय. चेंडू थोडासा खराब पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त स्वरूपामध्ये आलेली सिंगल धावा आहे. धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली. 22 धावा डबल कव्हरती आहेत. इथं काय घडलंय? विशाल निघोट मैदानाच्या आतमध्ये धारदार गोलंदाजी. वासिक शेख बॅक टू द पॅव्हिलियन. देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन हा संघ ज्या विकेटच्या शोधात होता तीच विकेट आली आहे. वासिक शेखला मात्र भारतावं लागतंय. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे 7,777 रुपये. इथं विशाल निघोटनं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कुल राजेश पवार मैदानाच्या आतमध्ये जातोय.
स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. दर्जेदार क्रिकेटर आहे. कित्येक मातब्बर संघांमध्ये खेळताना या खेळाडूला तुम्ही पाहिलंय. तो राजेश पवार आता स्ट्राईक एंडवरती आहे. विशाल निघोट या दरम्यान इथं मात्र चेंडू नक्कीच एज घेतोय. तिथं बाळा शेवाळे चेंडूपर्यंत पोहोचला जाईल. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. तिथं घेतले गेलेले एक सिंगल. धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली. धाबलकावरती बनवल्या गेल्या त्या 23 धावा. दोन गड्यांच्या मधल्यामध्ये 23 धावा आहेत. आघाडीला गेलेला शेरू लोहार, तदनंतर गेलेला वासिक शेखबाद झालाय. आणि आता मात्र संपूर्ण सामन्याची जबाबदारी सलामीला गेलेला निखिल वाघमारे आणि दुसऱ्या बाजूला राजेश पवार वरती येऊन ठेपलेले आहे. गोलंदाजी मार्गवरती विशाल निघोटला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाज पण एकदा विशाल निघोड मैदानाच्या आतमध्ये. तर समोरच्या बाजूला डावखऱ्यातच आक्रमक फलंदाज निखिल वाघमारे. या दरम्यान चेंडू खेळलाय समोरच्या दिशेला. रोहित वाळून चेंडू पर्यंत पोहोचलाय. बराच वेळ चेंडू खेळताना पाहायला मिळतोय. या दरम्यान येत आहेत त्या 2 धावा. 2 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. 2 धावेने स्कोर कार्ड वाढले गेले, जाऊन पोहोचलंय. धाबलकावरती नजर टाकली तर स्कोर कार्ड 2 पुढे जाते, जाऊन पोहोचलंय. 25 धावा धाबलकावरती षट क्रमांक 4 सुरू आहे आणि धाबलकावरती 25 धावा येताना पाहायला मिळत आहेत. रोहित पवार यांच्या वतीने देखील विशाल निघोडच्या विकेट हॅट्रिकसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस इथं चेंडू खेळा बॉल आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. या दरम्यान इथे चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे जिग्नेश पटेल दर्जेदार क्षेत्ररक्षण करतोय. एकदा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षणासाठी झाल्या पाहिजे. 2 धावा वाचवतोय आणि मैदानाच्या आत तुम्ही पाहताय 2 धावा त्यांना सेव्ह केलेल्या आहे. धावसंख्या वाढली गेली, जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती जर नजर टाकली तर धावसंख्या 28 वरती जाताना पाहायला मिळते. 4थं षटक सुरू आहे. 28 धावा धाबलकावरती आहेत. आघाडीला गेलेले 2 फलंदाज बाद झालेत. सामना मात्र रंगला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय रथी महारथी खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये इथं आता सामना रंगताना पाहायला मिळतोय. विशाल निघोट टू निखिल वाघमारे असा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज पण एकदा विशाल. परत एकदा चेंडू खराब आलाय. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पारितोषिकाची किंमत आता वाढली गेली आहे. जिथं विकेट हॅट्रिकला 7,777 रुपये होतं, आता ते पारितोषिक 2 विकेटला आले. 2 विकेट जरी लगोपाठच्या गोलंदाजाने घेतल्या तर पारितोषिक आहे 7,900 रुपयांचं पारितोषिक आहे. 7,900 रुपये. संघाचे ओनर सन्माननीय विकास शेठ बानखिले यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. या दरम्यान काय चेंडू टाकलाय विशाल निघोटनं. मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार चेंडू पडलाच जातोय. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. बनवल्या गेल्या त्या 29 धावा. आता उर्वरित समीकरण येऊन पोहोचलंय. 24 चेंडूंचा खेळ इथं बाकी राहिलेला आहे आणि बनवायच्या त्या 43 धावा.
शिवसंग्राम प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. उद्या मात्र कॉलबॅकच्या लढती आहेत. उद्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 6 ताकदवार संघ खेळताना पाहायला मिळतील. त्या समय उद्या तुम्हाला मात्र 12 ताकदवार आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्या कॉलबॅकचा दिवस आहे. ज्या संघाला प्रथम फेरीमध्ये आलेलं अपयश पुसण्याची उद्या शेवटची संधी आहे. उद्या मात्र जो संघ पराभूत होईल त्याला मात्र शिवसंग्राम प्रीमियर लीग मधनं बाहेर जावं लागेल. स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणार आहे. चला ड्रिंक्स ब्रेक्स इथं समाप्त होतोय. क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे. देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका क्षेत्ररक्षण तुम्ही ताबडतोब लावायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आता उर्वरित 24 चेंडू आणि टार्गेट आहे 43 धाव संख्येचं. 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे 43 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाज दाखल होतोय. षटक क्रमांक 5 घेऊन आलाय ऋषी ढोबळे. फिरकीचा माईम हिरा, फिरकीचा जादूगार भाल्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आहे. या वेळेस चेंडू खेळला हवे तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि परतावं लागेल. मोठी विकेट राजेश पवार बाद. पारितोषिक वाढले गेले. लगोपाठची 2 विकेट 11,111 रुपयांचं पारितोषिक. उमेश शेठ पडवळ संघाचे संघमालक विकास शेठ बानखिले आणि वैभव शेठ पिंगळे यांच्या वतीने पारितोषिक लागले गेले. गोलंदाजी बारकोती गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा ऋषी ढोबळे. या दरम्यान स्विच हिटचा प्रयत्न झालाय. तिथं मात्र एक सिंगल आली. धावसंख्या 1 वाढली गेली, जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय धावफलक 31 वरती जाताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने पारितोषिक लागलं जाते प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी. गोकुळशेठ बांधकिले यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सामना रंगला गेलाय. सामना इथं दर्जेदार होताना पाहायला मिळतोय. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या दरम्यान चेंज ऑफ पेस. गर 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 इथं चेंडू वळवला गेलाय. नर्सिंगच्या बॅट वरती चेंडू येत नाहीये. एस्टेनच्या बाडी मागे तुम्ही पाहताय
समीर पवार अर्थात बटरला त्याच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डॉट आलाय, चेंडू निर्धाव आहे. गोलंदाजी मार्कवरती गुण पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी ढोबळे भाल्या मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा चेंडू डॉट. बॅक टू बॅक लोगोपाटचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. थर्ड पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन टीमनं बॅटिंग टीमनं आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा या संघानं रिव्ह्यू वाईट बॉल नाहीये, लीगल डिलिव्हरी आहे. आणि दोनही संघाचे रिव्ह्यू आता इथं समाप्त झालेले आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पुन्हा एकदा ऋषी ढोबळे भाल्या मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. हो इथं स्विच हिट करायचा आहे नरसिंगला. बॅट वरती चेंडू येत नाहीये. लगोपाठचे डॉट चेंडू आता इथं नरसिंग खेळतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 कंप्लीट होत आहे. आणि ह्या षटकात एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. ऋषी ढोबळेची जर गोलंदाजी आवडली असेल तर ह्या षटकात फक्त खर्च करतोय त्या 2 धावा. समीकरण बदललंय. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. डबल कव्हर धावा बनवले गेले त्या 31. उर्वरित समीकरण असेल शेवटचे चेंडू आता 18 शिल्लक राहिलेत आणि बनवायच्या तब्बल 41 धावा. 18 चेंडू 41. सपने में मिलती है तो कुड़ी मेरी सपने में मिलती है. सपने में मिलती है तो कुड़ी मेरी सपने में मिलती है. सारा दिन घूमते में बंद पूरी. थँक्यू डीजे, धन्यवाद. चला टीम मीटिंग नकोय. देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव संघ टीम मीटिंग होणार नाही याची काळजी घ्या. विनंती आहे चला पंच सूचना करा. चला नक्कीच आपल्याला महत्वपूर्ण सामना आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 41 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय. सूरज गायकवाड गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी सूरज गायकवाडच्या हातामध्ये इथं संघनायकानं चेंडू सोपवलेला आहे. सूरज गायकवाड येतो गोलंदाजी मार्कवरती. तर समोरच्या बाजूला सलामीला गेलेला निखिल वाघमारे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे मित्रांनो. कित्येक अशा कठीण परिस्थितीमधनं निखिल वाघमारेनं आणि नरसिंग पालंपलेनं सामने संघाला जिंकून दिलेत. इथं काय होणार, या मैदानावरती काय कामगिरी केली जाणार हे मात्र पाहावं लागतंय. तर दुसऱ्या बाजूला बडे मॅच का बडा खिलाडी सूरज गायकवाडनं देखील अशा परिस्थितीमध्ये कित्येक वेळा गोलंदाजी केली आहे. समोरच्या संघाला रोखलेला. इथं तो देखील काय कामगिरी करणार हे मात्र पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सामना रंगला जातोय. सामना रंगवला गेलाय. 2 मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये इथे लढताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आंबेगाव तालुका तर दुसऱ्या बाजूला भोसरी विधानसभा हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतो. ओ इथं मात्र स्विच हिट करायचा आहे. चेंडू मात्र बॅट वरती येत नाहीये. चेंडू मात्र डॉट येतोय. चेंडू निर्धाव आहे. एक डॉट चेंडू आता तुम्ही नक्कीच पाहताय. आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा या संघासाठी कठीण बनत चाललेला आहे. एक निर्धाव चेंडू नक्कीच संघाला थोडासा मार्ग खडतर करतोय. दुसऱ्या बाजूला आंबेगाव तालुका संघ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस परत एकदा वा शंतनू नेरकर यांच्या वतीनं सूरजच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे.
परत एकदा चेंडू निर्धाव आहे. बॅक टू बॅक लगोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत मित्रांनो. काय गोलंदाजी आहे इथं सूरज गायकवाडची. इथं त्यानं निखिल वाघमारेला बॅक टू बॅक लगोपाठचे 3 चेंडू डॉट टाकलेत. पारितोषिक वाढलं गेलंय. विकेटसाठी आता पारितोषिक 1000 रुपयांचं झालेलं आहे. सॉरी, मिडल षटकासाठी हे पारितोषिक आहे. जर निर्धाव षटक टाकलं तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. परत एकदा चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी करतोय इथं सूरज गायकवाड. गर 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 चेंडू वळवतोय आणि त्यानं निखिल वाघमारेला मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू डॉट टाकलेत. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता सामना नक्कीच पुन्हा एकदा देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका हा संघ मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल. या दरम्यान चेंडू हवे तिथं क्षेत्ररक्षक कुठलाच नाहीये. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. बऱ्याच वेळानंतर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतात. धावसंख्या वाढली, पुढे गेली, जाऊन पोहोचली 33 धावा डबल कव्हर येताना पाहायला मिळत आहेत. 3 गाड्यांच्या बदल्यामध्ये 33 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6वं प्रगतीपथावरती आहे. सूरज गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आहे. समीकरण बदलले मित्रांनो. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिले ते 13 आणि 13 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून देखील 39 धावा. 13 चेंडू आणि 39 धावा संख्येची गरज आहे. या दरम्यान चेंडू हवे तिथं समीर पवार चेंडू खाली झेल झालाय. परतावं लागेल. बिग विकेट गॉन. निखिल वाघमारे बाद. नजरों से नजरों को चुराए कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. जी काही विकेट मिळवली त्या विकेटसाठी संघाचे ओनर संघ मालक सन्माननीय विकास शेठ बानखिले यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील सरचं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. आणि शंतनू नेरकर यांच्या वतीनं देखील 500 रुपये म्हणजे तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी आहे. समीकरण बदललं मित्रांनो. शेवटचे चेंडू आता 12 शिल्लक राहिलेत आणि बनवायच्या त्या 39 धावा. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा इथं पंच करतायत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंकुश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अंकुश लोहार ला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या दरम्यान इथे चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथं खूप दूरवरती आहे. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. फेक तिथं परतावं लागेल आणि बाद होतोय. नरसिंग पालमपल्ली इथं धावाच्या स्वरूपामध्ये बाद. कॉल मिस कॉल मध्ये झालेली गडबड आणि तुम्ही पाहताय नरसिंगला मात्र धावाच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. आणि ह्या धावबादसाठी संघाचे ओनर संघ मालक सन्माननीय विकास शेठ बानकिले यांच्या वतीनं विशाल निगोटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शुभम मैदानाच्या आतमध्ये. इथं फलंदाज इथं बाद होतोय. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. पारितोषिक आलेलं आहे या अगोदरच्या रनआउट साठी. टिचकुले आणि टिचकुले कंपनी, स्वप्नील शेठ गुले, अनिकेत शेठ बिबे आणि शंतनू नेरकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विशाल साठी हे पारितोषिक आहे. तदनंतर मात्र ही काय आता ह्या चेंडूवरती जी विकेट आली आहे त्या विकेट साठी पारितोषिक आहे. संघाचे ओनर संघ मालक सन्माननीय विकास शेठ बानकिले यांच्या वतीनं 500 रुपये आणि बॅक टू बॅक लगोपाठच्या 2 विकेट जर गोलंदाजाने यानंतर घेतल्या तर 96 बैलगाडा संघटना यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस इथं चेंडू डॉट आलाय, निर्धाव येतोय. इथं पहा काय गोलंदाजी आहे, ऋषी ढोबळेची, भाल्याची काय गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. सलमान शेख आता नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 6 गड्यांच्या मधल्यामध्ये डबल कव्हरती बनवल्या गेल्या त्या 34 धावा. 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस इथं चेंडू हवेमध्ये नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला गेला. या दरम्यान घेतली गेलेली एक सिंगल आहे. धाव संख्या वाढली गेली, जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्या त्या आतापर्यंत 35 धावा डबल कव्हरती लागल्या जात आहेत. 35 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पस्तीस धावा डबल कव्हरती आहेत. 7वं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. याही षटकामध्ये गोलंदाजाने नक्कीच दर्जेदार कामगिरी केलेली आहे. यावेळी समोरचे नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. तिथं अभि पुंडे आहे, चेंडू फील्ड करतोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल येईल आणि आता सामना कठीण बनत चाललेला आहे. आयुष 11 चिखली भोसरी विधानसभा या संघासाठी सामना नक्कीच कठीण बनत चाललेला आहे. या दरम्यान इथं चेंडू डाट, षटक संपलंय. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. डबल कव्हरती बनवल्या गेल्या त्या 36 धावा. आता समीकरण आहे मित्रांनो, शेवटचे चेंडू 6 शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्या 36 धावा. मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. 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 किल्ला तिथे मनोहर लागा इति भयंकर. समीकरण आहे शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 36 धावा. चेंडू मात्र डाट आलाय. पहिला चेंडू इथं निर्धाव येतोय. या षटकामध्ये जर बाळा शेवळे लगोपाठचे 2 फलंदाज बाद करत असेल तर पारितोषिक आहे 7,900 रुपयांचं. या दरम्यान परत एकदा चेंडू निर्धाव येतोय. बॅक टू बॅक लगोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. 2 चेंडू निर्धाव येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पुन्हा एकदा बाळा शेवाळे जो मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. या दरम्यान चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक अभि पुंडे खूप दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तिथं मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडला गेलाय. एक सिंगल आली आणि धावा संख्या 1 ने वाढली गेली, जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 37 धावा जे मात्र त्यांना पाहायला मिळत आहे. 37 धावा धाबलकावरती आहेत. केवळ औपचारिकता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेली आहे. इथं फलंदाज बाद.
देताना पाहायला मिळतोय. विजय खडके आयकॉन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतोय. 37 धावा धाबेलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गवरती बाळा शेवाळे पुन्हा एकदा सज्ज होतोय. व्हाईट बॉल इथं मैदानाच्या आतमध्ये आहे. खराब चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. वाढच्या स्वरूपामध्ये आलेली एक सिंगल धावा आहे. धावा संख्या वाढली गेली, पुढे गेली. बऱ्याच वेळानंतर स्कोर कार्ड हलते. डबल कावरती 38 धावा चमत्कार त्यांना पाहायला मिळत आहेत. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि इथं विकेट आले. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद झालेत. डबल कवरती धावा आहेत त्या 38. हॅलो गोलंदाज पुन्हा एकदा बाळा शेवाळे जे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. केवळ औपचारिकता त्याची शिल्लक राहिलेली आहे. देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका या संघानं नक्कीच वर्चस्व मिळवलेलं आहे. आणि या इथं मात्र सामना जिंकलेला आहे आणि सुपर 8 मध्ये नक्कीच संघ दाखल होतोय. देवेंद्र शेठ शाह स्पोर्ट फाउंडेशन आंबेगाव तालुका. हॅलो थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅचचा आपण खिताब देतोय. चला मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण नक्कीच देणार आहोत. झालेल्या या शेवटच्या सामन्यामध्ये बालवण पाड्यामध्ये किल्ला